उमेश, यावर्षी भारतामध्ये महाकुंभमेळा झाला. 144 वर्षांनी जो योग येतो, तो यावर्षी झाला होता. जवळ-जवळ 60 कोटी लोकांनी तिथं जाऊन स्नान केलं. फार मोठा आकडा आहे हा. आणि याच्या पुढचा कुंभमेळा नाशिकच्या परिसरात घ्यायचा विचार आहे. हो, हो, हो. तर हरिद्वार, प्रयागराज, उज्जैन आणि नाशिक ही 4 ठिकाणं अशी आहेत, बरोबर. की ज्या ठिकाणच्या पाण्याला विशेष महत्त्व आहे. आणि या 4 ठिकाणी, या 4 तीर्थक्षेत्रांमध्ये हा कुंभमेळा घेऊ शकतो. बरोबर. अ, तर पुढचा कुंभमेळा नाशिकमध्ये घ्यायचं ठरलेलं आहे, गोदावरीच्या पाण्यात. आणि याची पौराणिक आख्यायिका अशी, की जेव्हा समुद्र मंथन केलं पुराण काळात, विष्णू पुराणामध्ये ही कथा आहे. तेव्हा मग त्या देव, आणि एका बाजूला देव आणि दुसऱ्या बाजूला दानव, आणि त्या मेरू पर्वताची म्हणजे ताक घुसळायला रवी करतात. तर तसा तो अख्खा तो समुद्र, हो. क्षीरसागर ढवळण्यासाठी मेरू पर्वताची अ, रवी केली. आणि तो मोठा नाग, शेषनाग, त्या रवीची दोरी म्हणून एका बाजूला देवानी आणि एका बाजूला दानवानी धरलं. बरोबर. आणि मग त्या मंथनामधून अनेक रत्न बाहेर आली. तर त्यात अमृत कुंभ त्यातून बाहेर आला. आणि तो देवांनी पळवला, म्हणजे अक्षरशः पळवला, दानवांच्या हाती लागू नये म्हणून. तर बाकीची कथा वेगळी आहे, परंतु ह्या अमृताचा लाभ मर्त्य मानवाला कधी होईल का, किंवा व्हावा का, अशी जेव्हा पुराण काळात चर्चा झाली, हं. तेव्हा अशी आख्यायिका आहे, की एक 2-3 वेळा तो अमृताचा एक बिंदू प्रकट होईल. बरं. तर कोजागिरी पौर्णिमेची जी रात्र असते, त्या रात्री चंद्राच्या प्रकाशामधून तो एक अमृताचा बिंदू प्रगट होतो. बरं. असं एक त्या रात्रीचं महत्व आहे असं म्हणतात, की म्हणून को जागरती, त्या रात्री जागावं असं सांगितलेलं आहे. आणि दुसरा जो प्रसंग आहे, तो कुंभमेळ्याच्या दिवशी त्या पाण्यामध्ये तो अमृताचा बिंदू प्रकट होईल. अच्छा. अशी ती वेळ आहे, असं त्याचं एक पौराणिक महत्व आहे. पण विश्वास हा भाग एक वेगळा आहे. पण हो. अशा तीर्थक्षेत्रात स्नान केल्याने बऱ्याच लोकांना पुण्य मिळतं, पापक्षालन होतं, कर्म जाळली जातात वगैरे, अशा बरोबर. लोकांच्या समजुती आहेत. तर अ, धर्मभावना ह्या आहेतच, पण एक समाजाची एकजूट किंवा एखाद्या विचाराने लोक एकत्र येणं, अ, अशा ज्या घटना आहेत, त्यात ही जगाच्या इतिहासातली केवळ संख्येच्या दृष्टीने एक फार मोठी घटना मानली गेली आहे. हो, हो, हो. हे आणि कधी मला वाटतं पुढच्या वर्षी आहे ना हे? खरं 4 वर्षांनी होतं, म्हणजे अजून 26 साली ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यामध्ये ते असं असेल. आहे का? बरं, बरं, आणि करेक्ट, करेक्ट, करेक्ट. म्हणजे बरं. त्याची तयारी आता चालली आणि त्याच संदर्भात काही बातम्या गेल्या काही दिवसात आपण वाचतोय, होय. की या ठिकाणी जे साधू वगैरे मंडळी राहायला येतात, या सिंहस्थाच्या निमित्ताने कारण नाशिकच्या कुंभमेळ्याला सिंहस्थ म्हटलं जातं. तर त्या सिंहस्थाला ही जी मंडळी लांब-लांबून येतात, तर त्या मंडळींच्या राहण्याची व्यवस्था करण्यासाठी, जागा तयार करण्यासाठी तिथे आत्ता सध्या तपोवन भागामध्ये अस्तित्वात असलेली काही जी झाडं आहेत, तर जवळ साधारण 1800 ते 2000 झाडं ही तोडली जातील, पूर्णपणे कापली जातील. असं नाशिकच्या मला वाटतं महानगरपालिकेने असा एक ठराव पुढे मांडला आणि तो सध्या महाराष्ट्र सरकार त्याच्यावर विचार तरी करतंय किंवा त्यांनी तशी करायची इच्छा दाखवलेली आहे. आणि याला अ, अ, पर्यावरणवादी मंडळी आणि बरीचशी मंडळी अ, नाशिकमधली, देशामधली, महाराष्ट्रामधली विरोध करतायत. कारण अशा कुठल्याही एका म्हणजे सरकारी कार्यक्रमाच्या निमित्ताने वृक्षतोड होणं, हे खरं तर म्हणजे झाडांची तोड करणं हा गुन्हा आपल्याकडे मानला गेलेला आहे सध्या तरी. आणि अशा ह्याच्यामध्ये ज्यांनी कायद्याचं पालन करायला पाहिजे, अंमलबजावणी करायला पाहिजे, ह्याच मंडळींनी 2-2 हजार झाडं तोडण्याची भाषा करावी. आणि त्याच्यामागे कारणं आहेत, बरोबर आहे सगळं ते. पण म्हणजे त्यामुळे लोकांचा थोडासा रोष या मंडळींनी, सरकारनी सध्या ओढवून घेतलेला आहे.
आणि त्याच्यामध्ये ते प्रकरण सध्या तापलेलं आहे. त्याच्यावर अजून तोडगा निघाला आहे असं काही मला वाटत नाही. पण त्यातल्या त्यात सगळ्यात जी सध्या म्हणजे रिसेंट काही विधानं सरकारकडून जी आलेली आहे त्याच्यामध्ये, तर सरकार मला असं वाटतं, की असा जो लोकांना तो जो बॅकलॅश आहे, तो कमी करण्याच्या दृष्टीने सरकार थोडंसं म्हणजे तो अ, ते त्यांचं त्या पद्धतीने ते भाषा सध्या सरकारकडून अशी आहे, की 2015 पर्यंतची झाडं आम्ही तोडणार नाही. त्यानंतरची अगदी जी झाडं लावली गेली आणि त्यांचं असं म्हणणं आहे, की ती चुकून लावली गेली. ती तिथे लावायला नको होती. आणि पुन्हा इथे कुंभमेळा होईल आणि घरं बांधली जातील या साधू मंडळींसाठी, हे लक्षात घेऊन इथे कोणी झाडं लावायला नको होती, पण ती बांधली गेली. अशी सरकारने भूमिका घेतली आणि त्यांचं असं निदान आत्ता म्हणणं तरी आहे आणि तशा पद्धतीची वचनं सरकार लोकांना देतंय, की आम्ही एवढी झाडं कापली तर आम्ही आणखीन 10 झाडं लावू वगैरे, वगैरे, वगैरे. तर हा सध्या आपल्याकडचा एक मोठा टॉपिक आपल्याकडचा एक मोठा विषय असा झालेला आहे. थोडंसं मी वाचलं त्याबद्दल. एक तर तू म्हणालास ते बरोबर आहे, की 10 वर्षांपेक्षा कमी वयाची जी झाडं आहेत, अशीच आम्ही कापू. हे एक आश्वासन दिले गेलेले आहे. हो, आणि अजून एक असा दावा केला गेलेला आहे, की ही झाडं म्हणजे आगंतुक होती. त्या पर्यावरणाला कारणीभूत ठरणारी फारशी झाडं नसून, हो. ती म्हणजे इन्व्हेसिव्ह स्पीशीज ज्याला म्हणतात. हं. तर अशा प्रकारची झाडं होती, की जी इतर झाडांचं त्यामुळे नुकसान करत होती. आणि अशीच झाडं आम्ही कापणार आहोत. आणि जेवढी आम्ही कापू तितकीच दुसरीकडं त्याच्या काही पटीनं लावू वगैरे. एक तर या सर्व गोष्टींवर विश्वास ठेवणं थोडंसं अवघड आहे. करेक्ट. दुसरी गोष्ट अशी की मग तरुण झाडं कापणं हे जुनी झाडं कापण्यापेक्षा जास्त चांगलं आहे. म्हणजे कापायचीच असतील तर एक अगदी म्हणजे वनस्पती शास्त्राच्या दृष्टीनं जर दोन्हीपैकी कुठलं तोडायचं असेल तर ते यंग झाड सोडावं. कारण त्याला बरेच विषय आहेत, म्हणजे त्याच्या खोलात किती जावं हा वेगळा मुद्दा आहे. परंतु जुन्या झाडांचं आणि पर्यावरणाचं जे नातं असतं आणि त्यांच्या अनुभवामुळं तरुण झाडांना ते काय संदेश पाठवू शकतात आणि कित्येक वेळा सगळं जंगल हे एक जीव असल्याप्रमाणे त्यांच्यातून काही ऊर्जा जातात. हे सगळे अतिशय शास्त्रशुद्ध प्रयोग झालेले आहेत. हो. आणि वादळाच्या काळात किंवा विजांच्या काळात किंवा अजून कुठल्या तरी अशा आपत्तींच्या काळामध्ये हं. जी जुनी झाडं आहेत, ते त्यांचे अनुभव एका एनर्जीच्या स्वरूपात तरुण झाडांपर्यंत पोहोचवतात. या गोष्टी मी त्यात इलेक्ट्रोड वगैरे लावून सिद्ध झालेल्या आहेत. त्यामुळं म्हणजे ॲक्चुअली वडीलधाऱ्या माणसांकडून अनुभवाचे बोल शिकावेत, या पातळीवर जाणारी गोष्ट आहे. तर वनस्पती शास्त्राच्या दृष्टीने देखील ही गोष्ट बरोबर आहे. परंतु असं होईलच एकतर याची खात्री देता येत नाही. आणि दुसरी गोष्ट, त्या साधूग्राम परिसरामध्ये नेमक्या त्या भागात सगळी झाडं जी उगवली, ती सगळीच आगंतुक होती. हे फार सोयीस्कर वाटते. म्हणजे झाडांनी असं ठरवलं असणं शक्य नाही, की सगळे आगंतुक इथे उगवायची. तर ओव्हरऑल याच्यावर विश्वास बसणं अवघड आहे. आणि करेक्ट. तिसरा मुद्दा, तेवढ्याच प्रमाणात दुसरीकडे तेवढीच झाडं लावू असं जे म्हणतात. एक तर ते कितपत केलं जाईल याची शंका आहे. आणि दुसरं म्हणजे अगदी आमच्या पुण्यामधल्या वेताळ टेकडीचं उदाहरण द्यायचं झालं, तर वेताळ टेकडीवर मोरांचं अभयारण्य आहे. हं. आणि पुण्याची फुफ्फुसं, पुण्याची लंग्स, पुण्याचा श्वासोच्छ्वास असं त्या वेताळ टेकडीला म्हणलेलं आहे. आणि मोटर कार आणि मोटरसायकल यांच्या ट्रॅकच्या टेस्टिंगसाठी त्या टेकडीची झाडं कापून टाकावीत किंवा त्या पौड रस्त्याने जी वाहतूक होते त्यासाठी एक बोगदा खणावा. या योजना अनेक वर्ष चालू आहेत. आणि त्यातली काही झाडं कापली गेली, पण त्याला लोकल स्थानिक रहिवाशांनी खूप विरोध केला. तर ते असं म्हणाले, की या झाडांचं आम्ही पुनर्वसन करू कापलेल्या, पण त्यातली बरीचशी झाडं परत उगवली नाहीत. हे मी स्वतः डोळ्यांनी पाहिलेलं आहे. त्यामुळे मुद्दा असा, की हे जरी सगळं सांगितलं तरी आहेत ती चांगली झाडं तोडावीत आणि त्याच्यावर हे उपाय सरकार योजेल, अ, याच्यावर विश्वास बसणं थोडं अवघड आहे. बरोबर, बरोबर. याच्यामध्ये म्हणजे या मुद्द्याला कंगोरे बरेच आहेत. याच्यामध्ये एक म्हणजे नाशिक शहराबद्दल सांगायचं झालं, तर नाशिक शहराचं जे झाडांची वृक्षगणना वगैरे होतात, तर ती ट्री सेन्सस
याच्या आधीची जी झाली होती, तर साधारण 2016-17च्या सुमारास त्याच्यानंतर त्याचे काही अहवाल नाशिक शहराच्या अ, सरकारने प्रसिद्ध केले. तर त्याच्यामध्ये नाशिकमध्ये ग्रीन स्पेसचं कव्हर जे असतं, म्हणजे किती हिरवाई आहे तुमच्या गावामध्ये, शहरामध्ये. कारण किती हिरवाई आहे याच्यावर पब्लिक हेल्थ अवलंबून आहे, मेंटल हेल्थ अवलंबून आहे, मुलांना खेळण्याची जागा कशी आहे ते अवलंबून आहे. त्या शहराचं तापमान खाली जातं का वर जातं ते अवलंबून आहे. म्हणजे पुण्याचं उदाहरण द्यायचं झालं, तर पुण्याचं तापमान ग्रीन कव्हर कमी झाल्यामुळे 10 डिग्रीजनी वर गेलेलं आहे. तर WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या रिकमेंडेशन्सप्रमाणे म्हणजे त्यांनी असं सुचवलेलं आहे, की साधारण एका माणशी 9 स्क्वेअर मीटर एवढं ग्रीन स्पेस तुम्हाला पाहिजे. म्हणजे याचा साधारण एक आपण 10 फूट बाय 10 फूट आपण म्हणू समजा. पुण्यामध्ये ती एका स्क्वेअर मीटरपेक्षा कमी आहे सध्या. आपल्या लहानपणी मला असं वाटतं, की ती 100 स्क्वेअर मीटर तरी असावी. दिल्लीमध्ये सुद्धा पुण्यापेक्षा जास्त आहे. भारतातल्या काही शहरांमध्ये पुण्याहून कमी आहे. विशाखापट्टणमला पुण्यापेक्षा 1 ग्रीन स्पेस आहे आता. म्हणजे त्या शहराचं काय भजं होत असेल, म्हणजे भाजून लोक अजून काही वर्षांनी त्या शहरात टिकतील की नाही मला शंका आहे. नाशिकमध्ये 24% ग्रीन कव्हर नाशिकमध्ये 2016-17 साली होतं. तेव्हा नाशिकच्या सरकारनी त्यांच्या अहवालामध्ये असं लिहिलेलं आहे, की आम्हाला हे वाढवायचं आहे आणि पुढच्या 10 वर्षात आम्ही हे 30% नी वाढवणार आहोत. तर ते 24चं आम्हाला ते म्हणजे 30% नी वाढून जवळ-जवळ 31-32% हे कव्हर करायचं आहे. म्हणजे 1/3 नाशिक शहराला हिरवाई असेल, अशा पद्धतीचं. गंमत म्हणजे सध्याचं जे महाराष्ट्र सरकार आहे, राज्य सरकार, हीच मंडळी तेव्हा सत्तेमध्ये होती. हे जे अहवाल आहेत, हे त्या लोकांपर्यंतही होते. म्हणजे माझा प्रश्न थोडासा किंवा माझा मुद्दा थोडासा वेगळा असा आहे, की तुम्ही जे 8, 9, 10 वर्षांपूर्वी ज्या गोष्टी मान्य केल्या किंवा तुमच्यापर्यंत तुमच्याकडनं जी आश्वासनं लोकांपर्यंत गेली. आता 8-9 वर्षांनी त्याच्याऐवजी तुम्ही जर असं सांगत असाल, की नाही याच्याऐवजी आम्ही काहीतरी वेगळं करणार आहोत. अजून 10 वर्षांनी तुम्ही तेच कराल याची खात्री देण्यासाठी काहीतरी म्हणजे लोक याच्याकडे बघतायत. कारण शेवटी सरकारला जे करायचंय ते सरकार करणार. ते यानं यानं त्या प्रकारे ती झाडं तोडली जातील याच्यात मला मला म्हणजे मला माहिती आहे, की ते होईल. परंतु अ, आज जे असं काही लोकांनी त्याच्यामध्ये विधान केलं, की 2,000 कापली तर आम्ही 20,000 लावू. तर हे बोलणं फार सोपं आहे. 20,000 काय 200,000 म्हणजे 200,00,000 लावू असंही कारण फक्त म्हणजे शब्दच फेकायचे असतील तर काहीही फेकू शकतो. पण हे खरंच लावणार आहोत का आपण? आणि तेवढी ग्रीन स्पेस कव्हर करणार आहोत का? कारण यातली ही झाडं लावली, तर ती झाडं लावून ती सध्याच्या झाडांइतकी मोठी व्हायला 20 ते 60 वर्ष लागणार आहेत. आणि जी 2,000 झाडं कापली जातील किंवा 1,800 म्हणा, 2,000 म्हणा, जी काय आहे ती. ती झाडं जर कापली गेली, तर त्यांनी जो कार्बन इम्बॅलन्स होणार आहे. कारण झाडं ही कार्बन डायऑक्साईड, कर्बोद्विप्रानील वायू जो असतो, ते शोषून घेतात. तो वायू विषारी आहे. तो कमी झाल्यामुळे ते कार्बन सायकल जगाचं जे आहे, तर ते सायकल व्यवस्थित होण्यासाठी, त्याचा बॅलन्स राहण्यासाठी झाडं त्यातलं फार महत्त्वाचा झाडं हा घटक आहे. समुद्र, झाडं या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. अशा ह्याच्यामध्ये विशेषतः सध्याच्या काळामध्ये, की जिथे जगभर डिकार्बनायझेशनकडे सगळ्यांचं लक्ष आहे, की कार्बनचं प्रमाण, कार्बन डायऑक्साईडचं हवेमधलं कमी कसं करायचं? अशा वेळी आत्ता आपण म्हणतोय, की काही कारणासाठी 2,000 झाडं आम्ही तोडणार आहोत आणि ती 2,000 झाडं तोडल्यामुळे एक ठराविक प्रमाण कार्बन डायऑक्साईडचं हे परत पुन्हा वातावरणात आम्ही आणणार आहोत.
आता जगाच्या मोठ्या पसाऱ्यामध्ये 2,000 झाडं ही तशी मोठी संख्या नाही. नाशिक शहराच्या वृक्षगणनेमध्ये नाशिक शहरातल्या झाडांची संख्या 2016 साली 47 लाख दाखवली गेली होती. तर आपण प्रमाण जर बघितलं तर 47 लाखामध्ये 1,800 झाडं, 2,000 झाडं कापायची. हे तसं दिसायला म्हणजे आपण असं म्हणू शकू किंवा कोणी आर्ग्युमेंट करू शकेल, की कमी प्रमाण आहे. पण त्याच्यातनं होणारं नुकसान जर आपल्याला ते पुन्हा त्याचं मिटिगेशन काही करायचं असेल, त्याला पुढची 50 वर्ष जातील. म्हणजे हा त्याच्यामध्ये भाग आहे. बरं ती झाडं म्हणजे मगाशी तू म्हणालास तसं झाडं लावली जातील. ती झाडं पुन्हा तेवढा कार्बन करू शकतील, शोषण करू शकतील, ही त्यांची ताकद यायला 50-60 वर्ष. त्यातली किती झाडं टिकतील हा पुढचा विषय आहे. आणि त्यामुळे ह्या गोष्टी फार लाईटली घेणं सुद्धा बरोबर नाही, की एवढ्या झाडांमध्ये कापली 2 झाडं काय होईल? कारण असंच जर सगळीकडे लोक करत गेले, तर आता विशाखापट्टणमचं जे झालेलं आहे, ते नाशिकचं व्हायला वेळ लागणार नाही. आता म्हणजे त्या दृष्टीने मला पर्यावरणवाद्यांची भूमिका चूक आहे असंही मला वाटत नाही. कारण तात्विकदृष्ट्या बघितलं तर त्यांची भूमिका अगदी बरोबर आहे. आता सरकारच्या जर काही अगदी निकडीच्या गरजा असतील, की आम्हाला इथेच कुंभमेळा भरवायचा आहे. मग त्याच्यामागे त्यांची काही कारणं आहेत. राजकीय कारणं, सामाजिक कारणं, धार्मिक कारणं, जी काही कारणं असतील. तर त्या सगळ्या ह्याच्यामध्ये नुसतं झाडं लावू म्हणून ते मिटिगेशन होईल असं मला वाटत नाही. याचं कारण एक त्याच्यात असं आहे, की ती झाडं लावल्यानंतर ते नुकसान पूर्ण मिटायला 50 वर्ष जाणार आहेत. मधल्या काळामध्ये पब्लिक हेल्थचं जे नुकसान होणार आहे, मधल्या काळामध्ये टेम्परेचर थोडं वर जाणार असेल, म्हणजे त्याचे जे दुष्परिणाम आहेत मधल्या काळातले, ते आपण त्याच्यात लक्षातच घेत नाहीये. नुसती झाडं आज इथे कापली आणि उद्या लावली, याचा अर्थ सगळं काही आलबेल झालं असं होत नाही. याचं कारण ती झाडं आज तिथे अस्तित्वात असताना जे नुकसान टळत होतं, ते आता होणार आहे. त्याची भरपाई सरकारतर्फे केली जाईल का? मग सरकार नाशिकला पब्लिक हेल्थ डिपार्टमेंटला आणखीन काही कोटी रुपये देणार आहे का बजेटमध्ये? म्हणजे असे मुद्दे जे आहेत, मला असं वाटतं त्यामुळे ते फार सिम्प्लिस्टिकही करून चालणार नाही आणि ह्याचा म्हणजे अशा तऱ्हेचे जगात प्रश्न येत नाहीत असं नाही. अनेक शहरांमध्ये, अनेक ठिकाणी डेव्हलपमेंट पर्पजेससाठी असे प्रश्न येत असतात. मग याच्यावर लोक काय करतात, की याच्यावर कुठलीतरी सल्लागार तज्ञांची कमिटी एक नेमली जाते आणि ती त्याचा आढावा घेते, त्याचा अभ्यास करते आणि त्यानंतर एक अहवाल सरकारपुढे मांडते, की हे योग्य आहे, अयोग्य आहे, तुम्ही हे करा, करू नका. हे काहीही न होता मला ते नाही मी कुठेही माझ्या वाचनात हे आलेलं नाहीये, की एखादी समिती अशी नेमली गेली तज्ञांची. त्याच्यामध्ये 2 पर्यावरणवादी होते, 2 धार्मिक मंडळी होती, 2 राजकीय मंडळी होती आणि या सर्वांनी मिळून एक एक लोकप्रतिनिधींचं प्रातिनिधित्व या प्रश्नाच्या उत्तर सापडवण्यामध्ये झालं आहे, असं कुठे दिसत नाहीये आणि मला त्याचं जरा आश्चर्य वाटतं. हा विषय भारतात तर इतका महत्त्वाचा आहे, की पार्श्वभूमी कुठलीही असो, झाडं कापणं असा जर प्रस्ताव असेल, तर भारतात कुठल्याही ठिकाणी त्याला पहिलं उत्तर नाही असंच पाहिजे. म्हणजे मी तर या टोकाला जायला तयार आहे. हो. आणि याचं कारण हे लोकांनी स्वतः बघावं. अ, जगातल्या प्रदूषित शहरांमध्ये म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे अहवाल आहेत. पण कित्येक वेळा पहिल्या 15त भारतातली 10, पहिल्या 50त भारतातली 22 असे वेगवेगळ्या लोकांचे अहवाल आहेत. पण यातला मुद्दा असा, की भारतातली अनेक शहरं म्हणजे ते भिवाडी म्हणून राजस्थानातलं ठिकाण आहे, ते बऱ्याच ठिकाणी सगळ्यात प्रदूषित म्हणून आलेले आहे. दिल्लीमध्ये अशी परिस्थिती आली, की नवीन बांधकामांना परवानगी नाकारावी लागली, इतकं तिथं पोल्युशन झालं. म्हणजे पुन्हा प्रश्न येतो, की भारताच्या अ, राजधानीमध्ये नवीन बांधकाम थांबवण्या इतपत प्रदूषण होईपर्यंत आपण वाट का पाहिली? म्हणजे या पातळीवर गोष्टी हव्यात. याचा अर्थ त्या खूप आधी त्याच्यावर काहीतरी उपाय करायला पाहिजे होते, पण ते केले गेले नाहीत. नॉईडा, गाझियाबाद अनेक शहरं भारतात मधली आहेत आणि स्वतः आपल्या पुण्यामध्ये देखील आत्ता परवाच असं सांगण्यात आलं, की सध्या पुण्याची हवा फार खराब आहे. हो. म्हणजे त्याला कारण वेगळीकडे कुठेतरी ज्वालामुखीचा उद्रेक झालेला आहे, बरोबर आहे. पण मंडई वगैरे परिसरामध्ये
खरोखर अर्धा पाऊण तास जाऊन आलं तर चेहरा संपूर्ण काळा पडतो. मला स्वतःला श्वासाचा थोडा त्रास होतो. त्यामुळे पुण्यातल्या काही भागांमध्ये अक्षरशः मी जाणं टाळतो. तर ही परिस्थिती भारतातल्या अनेक शहरांची आहे. मला एक आठवतं की विन्स्टन चर्चिल एकेकाळी म्हणाले होते, की "एक वेळ अशी येईल, की शुद्ध हवेवर कर बसवावा लागेल आणि जर असं झालं, तर तुमची लोकशाही अत्यंत म्हणजे वाटोळ झालेली आहे असं समजा." आणि काही वर्षांपूर्वी चीनमध्ये ती परिस्थिती होती. तिथं ते शुद्ध ऑक्सिजनचे असे छोटे-छोटे पाउच लोक विकत घेऊन नाकाला ते लावायचे. इतकं ते शांघाय वगैरे ठिकाणामध्ये खराब झालं होतं. आता त्यांनी कडक निर्बंध घालून ते बंद केलेले आहे. आता भारतात ते निर्बंध घालायची वेळ आलेली आहे. तर ही सगळी पार्श्वभूमी लक्षात घेता आणि श्वसनाचे, फुफ्फुसांचे, दम्याचे इतके आजार वाढलेले असताना आणि जानेवारी-फेब्रुवारीमध्ये दिल्लीमध्ये विमानं उतरू शकत नाहीत. कारण तिची पिकं जाळली जातात हरियाणामध्ये. हो. त्यात एक वेगळा ते राजकीय त्याला मुद्दा आहे. पण या गोष्टी अशा थराला गेलेल्या आहेत, की यावर म्हणजे शंका घेण्याचं कुणाला कारण नाहीये. पर्यावरण ही गोष्ट एक नवीन युगातली काहीतरी फॅशन नसून जगण्यासाठी तिला पर्याय नाही, अशी गोष्ट भारतामध्ये ती झालेली आहे. बरोबर आहे. बरोबर आहे. आणि नाही, आणि त्याच्यामध्ये दुसरा याच्यात एक मुद्दा असा बऱ्याचदा होतो, की अ, म्हणजे याच्यामध्ये पर्यावरण मंत्री सध्या जे कोणी असतील, तर त्यांचा याच्यामध्ये विरोध करताना दिसतात का? म्हणजे सरकारची अशी भूमिका आहे, की जी थोडी पर्यावरण विरोधी का वाटते? आणि सरकारकडून जी वचनं दिली जातात. आता हे सध्याच्या सरकारच्या बद्दल चं हे विधान नाहीये, पण हल्ली असा म्हणजे कुठल्याही राजकारणी मंडळींबद्दल हे म्हणता येईल, की राजकारणी लोकांनी काही वचनं देणं आणि लोकांना ती खरी वाटणं, हे असं होत नाही. याचं कारण यापूर्वी मुंबईचं शांघाय होईल, नाशिकचं स्वित्झर्लंड होईल, अजून कुठल्या शहराचं काय अजून कॅलिफोर्निया होईल, कोकणचा कॅलिफोर्निया होईल. हे आपण फार वेळा ऐकलेलं आहे. आणि यातलं काहीही होताना तर दिसत नाहीच. उलट ज्या शहरांबद्दल अशा वल्गना केल्या जातात, ती शहरं आणखीन अधिकाधिक खड्ड्यात जाताना दिसतात. आणि खड्ड्यात जाताना म्हणजे लोक तिथे राहतातच आहेत, कारण लोकांकडे पर्याय नाही म्हणून. पण त्या शहरांचा लिव्हेबिलिटी इंडेक्स जो आहे, क्वालिटी ऑफ लाईफ जे आहे, एअर क्वालिटी इंडेक्स जो आहे, तो इतका खराब आहे. सध्या अटलांटामध्ये म्हणजे या ओपन एअर ओपन ग्रीन स्पेस किंवा ग्रीन स्पेस कव्हरच्या निमित्ताने मी बघितलं, की पुण्यामध्ये आता ग्रीन स्पेस कव्हर 1 मीटरच्या खाली आहे. 1 स्क्वेअर मीटरच्या खाली आहे. म्हणजे तुम्ही ज्या जागेवर उभे आहात, एका माणसामागे तेवढीच फक्त ग्रीन जागा पुण्यामध्ये उपलब्ध आहे. अटलांटासारख्या शहरामध्ये 113 स्क्वेअर मीटर जागा ही एका माणसामागे आहे. म्हणजे 10 मीटर बाय म्हणजे केवढा हा फरक पडतो आरोग्याच्या दृष्टीने, कॅन्सरसारख्या रोगांच्या दृष्टीने, पब्लिक हेल्थच्या आणखीन इमर्जन्सीज असतात त्या दृष्टीने, अ, मानसिक आरोग्याच्या दृष्टीने, मुलांच्या दृष्टीने, पुढच्या पिढीच्या दृष्टीने. कारण हे सगळं धर्म वगैरे सगळं बरोबर आहे. सगळं ठीक आहे. ज्यांना काय पाहिजे ते लोक करणारच आहेत. पण पुढच्या पिढीचं नुकसान करून धार्मिक गोष्टी कराव्यात, असं प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण सुद्धा सांगणार नाहीत. म्हणजे प्रत्यक्ष प्रभू राम सुद्धा असं म्हणणार नाहीत, की पुढच्या पिढीला त्रास झाला तरी चालेल, पण हे व्हायला पाहिजे. असं कुठलाही म्हणजे मला वाटत नाही अशी भावना कुठे असू शकेल. त्यामुळे या गोष्टींवर जरा विशेष लक्ष देऊन म्हणजे याच्यातून आणखीन खूप नुकसान पर्यावरणाचं आपण गेलं 50 वर्ष होताना बघितलं आहे. पुणे हे सायकलिंगचं शहर होतं. आपला एक पॉडकास्ट त्याच्यावर आहे. सायकलिंगच्या शहराची मोटरसायकल सिटी केव्हा झाली पुण्यातल्या लोकांना कळलं पण नाही. आता एवढ्या वर्षांनी पुण्यामध्ये मेट्रो येऊन त्याच्यामध्ये फारसा फरक पडत नाही. कारण पुण्याचं तापमान 10 डिग्रीनी ऑलरेडी वर गेलेलं आहे. पुण्यामध्ये पुण्यातला तेव्हाचा म्हणजे एकेकाळी जवळ थंड हवेचं शहर असणारं पुणं हे आज म्हणजे पुण्यामध्ये उन्हाळ्यामध्ये चटके बसतात समजा. तर म्हणजे आपल्या एका पिढीच्या लाईफ स्पॅनमध्ये, एका पिढीच्या त्या आयुष्यामध्ये एका शहराचं वाटोळं होताना पर्यावरणाच्या दृष्टीने आपण बघितलेलं आहे. आणि हे काही कोणी त्याचं म्हणजे मुद्दामून हे
काही वाईट गोष्टी करताय असा भाग नाहीये, पण अशा गोष्टी होऊ नयेत याच्यासाठी विशेषतः राजकारणी मंडळींनी, कारण त्यांच्या हातात सत्ता आहे, बजेट आहे, कराचा रेव्हेन्यूचा पैसा आहे. त्यांनी त्याच्यासाठी विशेष प्रयत्न करणं ही त्यांची नैतिक जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी ते पाळतील आणि आपल्या भवितव्याचा, आपल्या पुढच्या पिढींच्या भवितव्याचा विचार करतील, या विश्वासाने लोकांनी या लोकांना सत्ता दिलेली आहे. कारण नाहीतर मग एखाद्या कुठल्या ग्रुपला, गटाला, पक्षाला सत्ता देण्यामागे बाकी काय हेतू असावा? तर हे म्हणजे अतिशय अ, ती जबाबदारी खूप सिरियसली घेतली गेली पाहिजे राजकीय पक्षांकडून, तो कुठला का पक्ष असेना. आणि प्रत्येक पक्ष हा आपण परत निवडून येणार यासाठीच प्रयत्न करणार, ही त्यांची राजकीय कॅल्क्युलेशन्स वगैरे, हे मला मान्य आहे. ह्याला काही म्हणजे इतकं कोणी मूर्ख नाही, की हे का केलं जातं हे आपल्याला कळत नाही असं नाही. परंतु यामागे लाँग टर्म डॅमेज काही होऊ नये, हे जर बघितलं गेलं आणि याच्याकडे विशेष लक्ष दिलं गेलं, तर बरं होईल. आणि मला असं वाटतं, की अद्यापही ज्या सिरियसली हा मुद्दा त्यांनी करायला पाहिजे होता. ज्या अ, म्हणजे जितकं लक्ष घालायला पाहिजे होतं, तेवढं ते घातलं गेलं नाही आणि फार वरवर असं या प्रश्नाकडे बघितलं गेलं. म्हणजे जेव्हा कोणी असं म्हणतं, की 2,000 कापली तर 20,000 लावू. हे मला जरा हे असं उथळ विधान वाटतं थोडंसं. परत वेताळ टेकडीविषयी बोलतो, कारण आमचं घर त्याच्या अगदी जवळ आहे हो, आणि पुण्यात असलो की रोज त्या टेकडीवर जाणं हा माझा उपक्रम आहे. हो, आणि त्या एका सकाळच्या 1 तास, दीड तास त्या छोट्या डोंगरावर जाऊन येणं, याने मनाला आणि शरीराला जी प्रसन्नता वाटते, अ, त्याला मूल्य नाहीये. आणि जेव्हा तिथली झाडं तोडायचे विचार झाले आणि अजूनही ते विचार चालूच आहेत, तेव्हा स्थानिक नागरिकांनी आणि काही राजकारणी लोकांनी देखील, म्हणजे सदसद्विवेक बुद्धी असलेल्या बऱ्याच राजकारणी मंडळींनी या गोष्टींना त्यांना सपोर्ट केला, हं. की अशा प्रकारची झाडं आम्ही कापू देणार नाही. बरोबर. आणि जेव्हा आता ती झाडं मोठी झालेली आहेत, पण एक 10-15 वर्षापूर्वी जेव्हा ती, किंवा 20 वर्षापूर्वी जेव्हा ती झाडं लहान होती, अगदी छोटी होती, तेव्हा उन्हाळ्याच्या काळात, कारण आपल्याकडे मान्सूनचा 4 महिने फक्त पाऊस पडतो, बाकी पाऊस हो, नाही. तर उन्हाळ्यात स्थानिक नागरिक हातात त्या बादल्या आणि बाटल्या घेऊन जायचे आणि भर उन्हाळ्यात पहाटे त्या टेकडीवर चढून त्या छोट्या रोपांना पाणी घालणं, हे हो, महिनोन-महिने लोकांनी केलं ना. आता ती अशी रुजलेली आहेत ना, की हो, आता त्याची, आणि वरती आता टँक वगैरे बांधलेले आहेत. हो. तर ती एक टेकडी वाचवायला केवढी प्रचंड आंदोलनं लोकांना करायला लागली, आणि अजूनही मनावरती शंका आहे, की कुठल्याही क्षणी यात बदल होऊ शकतो. तर ह्या एवढ्या परिसरामध्ये एवढ्या मोठ्या कारणासाठी जेव्हा वरपासून निर्णय घेतला जातो, तेव्हा तो दूर करणं किती अवघड आहे आणि त्याच्यावर एवढा गदारोळ का माजलेला आहे, हे आपण याचा विचार करू शकतो. आणि त्यातली चांगला भाग एवढाच आहे, की असं दिसतंय की स्थानिक रहिवाशांपासून काही राजकीय मंडळी देखील, म्हणजे त्यांचा त्यात स्वार्थ असेल नसेल, पण या सगळ्या प्रकाराला विरोध करताना दिसत आहेत. आणि एक मोठा गदारोळ त्यावर माजलेला आहे, ही त्यातल्या त्यात चांगली गोष्ट आहे. हो, त्याचा परिणाम चांगला होवो एवढीच इच्छा आपण करू शकतो. हो, कारण विशेष करून साऊथ एशियन कंट्रीज मधले जे काही पट्टे आहेत, अशांमध्ये येत्या 40 ते 50 वर्षात, जो काळ फारसा लांब नाही, म्हणजे तू आपल्या पुढच्या पिढीचा विचार केला तर त्यांच्या त्या उमेदीचा तो काळ असणार आहे. हो. अशा काळात साऊथ एशियामधली काही शहरं मानव प्राण्याला राहायला, त्यांचं तपमान मानव प्राण्याच्या राहण्याच्या कुवतीच्या पलीकडे जाईल, हो, असा अहवाल आलेला आहे. यात पाकिस्तानातली पेशावर, लाहोर वगैरे अशी शहरं यात आहेत. त्याला संपूर्ण पट्टामध्ये रखरखीत होणार आहे. हो, अ, आणि दुर्दैवानं असं आहे, की राजकारणी मंडळी आणि लोक, यात जनता देखील थोडीफार आहेच आहे, तात्पुरत्या फायद्यांकडे फार लोक लक्ष देतात, की आजचा आमचा दिवस चांगला निघून गेला, की मग उद्याची कोण चिंता करते. आणि याचे संपूर्ण परिणाम इतके वाईट प्रमाणावर होतात. आजच ऍक्च्युली हे आत्ता बोलता बोलताना आठवलं, निकोला टेस्ला, प्रसिद्ध भौतिक शास्त्रज्ञ, त्याचं ते विधान आलं होतं, की वर्तमान काळ कोणाचा असेल तो असेल, भविष्यकाळ माझा आहे. आणि हे तो उद्दामपणे म्हणाला नव्हता. तो असं म्हणाला, की तुमची कृती अशी असू दे, की पुढच्या पिढ्यांनी तुमचे आभार मानले पाहिजेत.
आणि याचा अर्थ दूरदृष्टीपणा या दृष्टीनं तो या सगळ्या गोष्टीकडे बघत होता. तर हा मुद्दा अगदी महत्वाचा आहे. बरोबर. त्याच्यामध्ये अगदी शेवटी जाता जाता एकच गोष्ट मी मांडतो याच्यामध्ये. मी 5.5-6 वर्ष या पर्यावरणाच्या क्षेत्रामध्ये मी काम केलं आणि विशेषतः कार्बन एमिशन्सच्या क्षेत्रामध्ये मी 6.5 वर्ष पश्चिम गोलार्ध जो आहे संपूर्ण, तर त्याच्या तिथे एक मोठी जबाबदारीची गोष्ट मी करत होतो 5.5-6 वर्ष. तर जर हे होणारच असेल आणि जर ही झाडं कापली जाणारच असतील, तर एक आपल्या पॉडकास्टच्या दृष्टीने मी या मंडळींना असं सुचवेन किंवा जे कोणी हा पॉडकास्ट बघत असतील त्यांना, की झाडं जर कापणारच जाणार असतील, तर किमान एक गोष्ट करा. म्हणजे त्यातल्या त्यात थोडंसं नुकसान कमी होईल या पर्यावरणाच्या दृष्टीने, की ते लाकूड जळण्यासाठी वापरू नका. कारण ते लाकूड जर जळण्यासाठी वापरलं, तर तो कार्बन डायऑक्साईड अक्षरशः इन्स्टंटली तो तुम्ही परत हवेमध्ये पृथ्वीवर सोडताय. त्याच्याऐवजी जोपर्यंत ते झाड कापलं गेलं, आता ते झाड उद्यापासून कार्बन डायऑक्साईड नव्याने शोषणार नाही हे खरं आहे. पण जो त्यांनी शोषलेला आहे आत्तापर्यंत, तो त्या झाडाच्या खोडातच आहे. तर तो पुन्हा हवेत न जाण्यासाठी आपल्याला काय करता येईल, असे काही उपाय आहेत. त्याच्यामध्ये एक गोष्ट म्हणजे ते लाकूड बांधकामासाठी वापरलं जावं, जळणासाठी वापरलं जाऊ नये. आणि त्या लाकडाचा जर तसा काही उपयोग करून हे त्यातलं नुकसान थोडंसं कमी करता आलं, मिटिगेट करता आलं, की किमान 1800 झाडं जळल्यामुळे एक समजा एक एक्स कार्बन डायऑक्साईड हा हवेत जाणार असेल, तर थोडा जर तो कारण बांधकामात वापरला गेला, तर तो त्या बिल्डिंगमध्ये, भिंतीमध्ये तो आणखीन एक 50 वर्ष, 100 वर्ष तो दबला जाईल त्याच लाकडामध्ये. आणि मग त्या 50 वर्षामध्ये तुम्ही 20,000 झाडं लावाल, त्याच्यातला नवीन हे सगळं. तर किमान ते नुकसान कमी होण्यासाठी. आणि मला याच्यामध्ये थोडं आश्चर्य असं वाटलं, की सरकारकडून बाकी बऱ्याच गोष्टी सुचवल्या गेल्या, पण ही गोष्ट जी कुठल्याही एखाद्या तज्ञानी सांगितली असती, ती मी सरकारच्या कुठल्या प्रतिनिधीकडून ऐकली नाही. आणि म्हणूनही मला जरा वाईट वाटलं, की याच्यामध्ये सरकारच्याकडनं पर्यावरणाच्या दृष्टीने कोणी प्रतिनिधित्व करताना दिसत नाही. जरा थोडंसं विचित्र गोष्ट आहे. कारण आपल्याकडे वन खातं आहे, पर्यावरण खातं आहे. मग ती मंडळी काय करतायत? असा एक प्रश्न येतो. त्याच्यामध्ये भारत सरकारचे पर्यावरण मंत्री काय म्हणतायत? हा एक प्रश्न येतो. इज दॅट पर्सन किंवा आर दीज पीपल रिप्रेझेंटिंग देअर डिपार्टमेंट ऑर आर दे सर्व्हिंग सम हायर ऑथॉरिटीज? ह्या सगळ्या गोष्टी थोड्या म्हणजे याच्याकडे बघायला पाहिजे. पण हा बरोबर आहे. म्हणजे पुन्हा आता शेवटी असं वाटतं, की अगदी तुकाराम महाराजांनी वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी असं तुकाराम महाराजांनी म्हणून ठेवलेलं होतं. हो, आणि अगदी नाशिक विषयीच बोलायचं झालं तर म्हणजे आयरनी, दैव दुर्विलास ज्याला म्हणतात, हो. की जो पंचवटीचा परिसर पाहून रामांनी लक्ष्मणाला सांगितलं, की आपण आपला वनवास इथं करू, कारण हे फार सुंदर ठिकाण आहे आणि इथे पर्णकुटी बांध, गीत रामायणामध्ये फार चांगलं गाणं आहे. तर असं जर झालं, की या कारणासाठी म्हणजे अगदी धर्म कारणासाठी ती झाडं अशा प्रकारे तोडली गेली, की जर प्रभू रामचंद्र परत आले आणि तो निसर्ग त्यांना दिसला नाही आणि त्यांना तिथे राहावंसं वाटलं नाही, तर त्यासारखं दैवर दुर्विलास होणार नाही. तशी पावलं आपण उचलू नये असं म्हणावंसं वाटतं.